अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे वैशाख पौर्णिमा सर्वार्थ सिद्धी योग. उद्या आहे वैशाख पौर्णिमा. ह्या दिवशी अत्यंत शुभ योग आहेत. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी एक अत्यंत महत्त्वाची उपाय सांगणार आहे. तुम्ही ते करून पहा. बघा, तुमच्या जीवनात कोणतेही इच्छा असू द्या, ते पूर्ण होतात. काही विशेष योगावर, विशेष स्थितीवर, काही विशेष सेवा उपाय केले तर त्याचे विशेष फळ प्राप्त होते. तर उद्या आहे सर्व सिद्धी योग आणि वैशाख पौर्णिमा, बुद्ध जयंती आपण म्हणतो. त्याचबरोबर कासव जयंती सुद्धा उद्या आपण साजरी करतो. म्हणजे उद्याचे खूप काही महत्त्वाचे दिवस आहे. आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठी, आपल्या गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी ज्या ह्या योगावर सेवा केली जाते त्याचे अनन्य फायदे आपल्याला होतात. म्हणून उद्या ही सेवा अजिबात चुकू नका. सेवा तर चुकायचीच नाही. कोणकोणती सेवा करायची आहे ते माझा व्हिडिओ आलेलाच आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पहा. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणती आपल्याला सेवा करायची आहेत. आपल्या धन प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावं म्हणून सेवा आपल्याला करायचा आहे. तो माझा व्हिडिओ आलेला आहे. आज आपण काही उपाय ह्या दिवशी करायचे उपाय मी सांगणार आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप काही कर्जबाजारी झालेली आहे. तुमच्या धन येण्याचे मार्ग थांबलेले आहेत. तुमच्या घरात धन येत नाही आणि खूप खूप मेहनत करून पण मनासारखं यश प्राप्ती होत नाही. तर आपल्याला ह्या पौर्णिमाच्या दिवशी, उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपली एक इच्छा एका पेपरावर लिहायची आहे. एकच इच्छा लिहायची आहे. आपली हातात ते घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूला स्मरण करून आपली इच्छा पूर्ण व्हावं म्हणून हातामध्ये घेऊन 16 वेळेस गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र मंत्र आणि 16 वेळेस कुबेर मंत्र, ते पेपर हातामध्ये घ्यायचा आहे आणि 16 वेळेस ते मंत्र म्हणायचे आहेत. आणि आपल्या घरामध्ये जर कासव असेल, त्या कासवाच्या खाली ठेवायचं आहे. समजा तुमच्या घरामध्ये कासव नसेल तर तुम्ही श्रीयंत्राच्या खाली ठेवा. श्रीयंत्र नसेल तरी माता लक्ष्मी च्या मूर्ती, फोटो असेल त्यांच्या पाठीमागं तुम्ही ठेवू शकता. तर हे पेपर आपल्याला ह्या पौर्णिमेपासून तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत ते तसंच असू द्या. आणि आपली इच्छा, काय जे काही इच्छा आहेत आणि आपली इच्छा पूर्ण 21 दिवसामध्ये ती इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. आणि ते पेपर तुमची 21 दिवसामध्ये इच्छा झाली पूर्ण तरीही पण ते आपल्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत ते पेपर तिथंच असू द्या. आपण रोजची पूजा करत असाल, उचलत असाल तर आपली पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि ते घडी मारून तशीच ठेवून द्यायचं आहे. त्याला रोज उघडून त्याला पाहायची नाही. एकदा लिहून घडी मारून ठेवल्याच्या नंतर ते रोज पूजा वगैरे झाली तर लगेच त्या फोटोच्या मागे किंवा तुम्ही मूर्तीच्या खाली किंवा श्रीयंत्राच्या खाली किंवा कासवाच्या खाली, कासव असेल तर कासव तुमच्या देवघरामध्ये तांदळामध्ये ठेवला असाल तर त्या तांदळाच्या खाली ते ठेवायचं आहे पेपर आणि वरून कासव ठेवायचं आहे. ते नसेल तर श्रीयंत्रावर ठेवा. श्रीयंत्र नसेल तर मग आपल्या फोटोच्या मागे ठेवायचं आहे. तर ती इच्छा पूर्ण होते. हे खूप प्रभावशाली उपाय आहे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी. तुम्ही हे करून पहा. बघा, तुमची 21 दिवसामध्ये कोणतीही इच्छा असेल ते पूर्ण होईल. पण एकच इच्छा त्याच्यावरती लिहायची आहे. आपण भले मोठे 5-6 आपली इच्छा लिहिल्यावर ते पूर्ण व्हायला वेळ लागतो. तर आपली कोणतीही इच्छा असेल, धनाविषयीच इच्छा आपल्याला लिहायची आहे. आणि 21 दिवसामध्ये इच्छा पूर्ण होते आणि 30 दिवसानंतर पुढच्या पौर्णिमेला ते पेपर घ्यायचा आहे आणि आपलं तुळशी वृंदावन असते त्या मातीमध्ये घडी केलेला पेपर दाबून द्यायचा आहे. मग हळूहळू ते पाणी टाकल्यावर तो पेपर तिथंच सगळं समाप्त होऊन जातो. तर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय तुम्ही करून पहा. आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसेच उद्या आहे गुरुवार. गुरुवार आपल्या गुरूंची सेवा आवर्जून झाली पाहिजे. उद्या तर अजून तेवढंच विशेष महत्त्व आहे. सर्व सिद्धी योग आहे उद्या.
तर उद्या पौर्णिमा पण आहे, गुरुवार पण आहे, भगवान विष्णूचा वार आहे. मग आपल्या गुरु महाराजांची सेवा नाही केली तर आपण भगवान विष्णूची सेवा पण केलं तरीही पण ते आपल्याला ती इच्छा आपली पूर्ण होत नाही आणि सेवा पण पूर्ण होत नाही. कोणतंही देवापर्यंत पोहोचण्यासाठी गुरुच्या मार्गानेच आपल्याला जायचं असतो. जिथं गुरु नसते तिथं आपण देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच आपल्या गुरुला अनन्य महत्त्व आहे. म्हणून गुरु महाराज श्री स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत. म्हणून आपल्याला उद्या स्वामी सेवा पण करायची आहे. स्वामी सेवा काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून आपली नित्यपूजा म्हणजे सूर्याला जल अर्पण करणं, तुळशीची पूजा करून घेणं, त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करणं, थोडंसं दूध अर्पण करणं 2 चमच आणि तुळशी मातेला विनंती करणं की आपल्या घरावरती जे काही कर्ज आहे, कर्जबाजारी आहे, कर्जमुक्त व्हावं, धनप्राप्ती व्हावं, अखंड लक्ष्मी राहावं म्हणून तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि आपण घरच्या आपल्या देवाची नित्यपूजा करून घ्यायची आहे. मग आपल्याकडे श्रीयंत्र असेल, श्रीयंत्रावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृत पाण्यानं असा अभिषेक श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. जर श्रीसूक्त येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. मग स्वच्छ वगैरे श्रीयंत्र पुसून त्यांना पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आपली नित्यपूजा पण सगळी करून घ्यायची आहे. स्वामी महाराजाची मूर्ती असेल तर स्वामी महाराजाच्या मूर्तीवर पण आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृत पाणी असा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हे सगळं स्वामीची अभिषेक करत असताना श्रीसूक्त पुरुसूक्त म्हणून अभिषेक करायचा असतो. ते येत नसेल तर श्री स्वामी समर्थ असा आपल्याला म्हणून अभिषेक करून मूर्ती असेल तर पुसून घ्यायचा आहे. फोटो असेल तर आपण श्री स्वामी समर्थ म्हणून फोटोला पुसून गंध धूप दीप ओवाळून फुलं वगैरे अर्पण करून आरती करून घ्यायची आहे. ही नित्यपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे 11 माळी जप, 11 वेळेस ते तारक मंत्र आणि तुमच्याकडे वेळ असेल तर एक श्री सारामृत ग्रंथाचे एक पारायण पूर्ण करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 3 अध्याय किंवा 7 अध्याय जरूर वाचा. ही सेवा करायला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागते. तुम्ही उद्या सर्व सिद्धी योग आहे. आपली स्वामींची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उद्या ही स्वामी सेवा आवर्जून करायची आहे. तुम्ही ही सेवा झाल्यानंतर मग भगवान विष्णूची सेवा करायला सुरुवात करा. भगवान विष्णूची म्हणजे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश्वर स्तोत्र, श्री विष्णू सहस्त्रनाम, तसेच गीतेचा अध्याय 15वा अध्याय, ह्या ज्या विष्णू स्वरूपी सेवा आहेत ह्या सेवा जास्तीत जास्त आपल्याला करायच्या आहेत. उद्या सर्व सिद्धी योग आहे म्हणून सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी उद्या आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. ह्या सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या जीवनाचं भाग्य बदलण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते रेषा मिटवण्यासाठी उद्याचा दिवस आहे. सर्व सिद्धी योग हे खूप कमी वेळेस येतात आणि उद्याचा हा दिवस आहे. तर ही सेवा तुम्ही चुकू नका. स्वामींची सेवा करा आणि आपल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण सेवा करा. बघा, फक्त आपण माता लक्ष्मीची सेवा केलो आणि भगवान विष्णूची नाही केली तर माता लक्ष्मी जास्त वेळ टिकत नाही. म्हणून आपल्याला भगवान विष्णूची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे. भगवान विष्णूची जिथं सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी आपोआप येत असते. कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूच्या चरणापाशी असते. म्हणून आपण माता लक्ष्मीची सेवा करत केलो आणि भगवान विष्णूची सेवा केली तर माता लक्ष्मी कधीही आनंदित राहत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये दररोज असं तर दररोज विष्णू सहस्त्राचा पाठ करायचा असतो. पण उद्या तुम्हाला जर दररोज शक्य नसेल तर उद्या आवर्जून करा. तुम्हाला वाचता येत नसेल तर यूट्यूबला लावून श्रवण तरी करा आणि भगवान विष्णूला विनंती करा की आपल्या घरामध्ये धनधान्य कधी कमी पडू नये. तर ही विशेष माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा, एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ